आता बरेच लोक म्हणतात साहेब की मी काम करतो पण पैसाच हातात टिकत नाही. काय रिझन आहे, काय गोष्टी आहे त्याच्या पाठीमागे? जर तुम्ही नोकरी करणार असाल तर नोकरी करणाऱ्या वर्गदारांसाठी सांगतो मी की जर तुम्ही 10 वर्ष नोकरी केली आणि त्यातली 50% सॅलरी तुमची वाचवली, याचा अर्थ असा होतो की 10 वर्षानंतर त्याच्या पुढे येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुमचं लाईफ हे सेफ अँड सिक्युअर झालं. आता बऱ्याचदा लोक पैसा कमवायचं साधन किंवा श्रीमंत होण्याचं साधन स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटकडे. आता हा शेअर मार्केट खरंच श्रीमंत करतो का एक जुगार आहे? की श्रीमंत करतो का जुगार आहे आणि शेअर मार्केट स्पेसिफिकली याच्याशी लोकांचे फार सारे गैरसमज आहेत. त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे रिस्क आणि रिस्कचा अर्थ काय की पैसे बुडणं. रिस्कचा अर्थ पैसे बुडणं नाही. तर मला एक गोष्ट जाणून घ्यायची तुमच्याकडून की शेअर मार्केट करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही जसं म्हटलं तसं. पण बरेच लोकांचं खूप नुकसान झालंय, ते बरोबर आहे. पण एकूण उत्पन्न महिन्याचं असू द्या किंवा वर्षाचं असू द्या, तर त्या व्यक्तीने किती गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे त्याचं लाईफ डिस्टर्ब होणार नाही, त्याचं बॅलन्स ढळणार नाही फायनान्शियल, आणि त्याला चांगला मोबदला मिळेल. तर किती पर्सेंटेज इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये असायला? कारण गुंतवणूक हा खूप सिरियस विषय आहे. तो काय असा मजेचा टाइमपासचा विषय नाही की तुम्ही मित्रांबरोबर कट्ट्यावर बोललात काहीतरी चाय टपरीवर आणि काहीतरी डिसिजन घेतला, असा विषय नाहीये. मला खूप श्रीमंत आहेत कारण ते स्वतः कॅसिनो नाही खेळत, कळलं की नाही. तुम्ही कुठे जा जगामध्ये, ओके, इव्हन तुम्ही जे जुगाराचे धंदे चालवतात ना, सेबीनी पण सांगितलंय की ट्रेडिंग करून श्रीमंत होणारी माणसं 2% पण नाहीयेत. तर सामान्य माणसांनी ह्याच्यापासून पूर्णपणे लांब राहावं. आता बऱ्याचदा काय होतं की तरुण एखादा नोकरीला लागतो किंवा असा विचार करतो की स्टॉक मार्केटला करिअर बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्यात जर ती गणित असतील तर कुठल्या चुका त्याने टाळायला पाहिजे ज्यावेळेस तो इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केटमध्ये?